स्वामी समर्थांच्या काही प्रसिद्ध कथा आणि लीला. स्वामींचा प्रकट दिन. कर्दळी वनकथा. श्री नृसिंह सरस्वती महाराज 300 वर्षांच्या तपश्चर्येनंतर एका कर्दळी वनात वारुळात समाधिस्थ होते. एका लाकूड तोड्याच्या घावामुळे हे वारुळ तुटले आणि स्वामी समर्थ रूपाने भगवान प्रकट झाले. चोळप्पाची सासू आणि स्वामी. एकदा चोळप्पाची सासू पोथी वाचत होती आणि स्वामी समर्थ मुलांसोबत गोट्या खेळत गोंधळ करत होते. जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे आणि लक्ष केंद्रित करावं लागतं, असे सांगत स्वामींनी जीवनाचे सार सांगितले, जे भक्तीवर पूर्ण विश्वास ठेवण्यास शिकवते. बिडकरांना दिलेली शिकवण. भानुदास बिडकर स्वामींचे पाय चेपत असताना झोपी गेले. डोळे उघडल्यावर त्यांना स्वामींच्या जवळ एक मोठा नाग दिसला. बिडकर घाबरले पण नामस्मरण करत राहिले. स्वामींनी लगेच बिडकरांना चापट मारून, "मी असताना कशाला घाबरतोस?" असे सांगून भीती दूर केली. अक्कलकोटला आगमन. 1856 मध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले आणि तिथेच वटवृक्षाखाली विराजमान झाले. त्यांची शारीरिक ठेवण वैशिष्ट्यपूर्ण होती, उंच, जाड आणि तेजस्वी. स्वामी समर्थांची शिकवण. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जातीभेद न मानता सर्वांना समान मानणे, निस्वार्थ सेवा आणि भक्ती करणे. समाधी. स्वामी समर्थांनी 1878 मध्ये समाधी घेतली, पण आजही ते भक्तांसाठी अक्कलकोट आणि इतरत्र उपस्थित आहेत अशी श्रद्धा आहे.